झाली का ग रांगोळी? हो हो झाली. हा हे घे पाकळ्यांचं ताट. अगं बाई किती छान रांगोळी काढलीये. मधू बघितलीस का? अक्का मी मगापासून बघतोय, आता तुम्ही बघा. लय भारी आहे रांगोळी. खरं सांगू का, मागच्या वर्षीपेक्षा ना या वर्षी जास्त छान काढली आहे रांगोळी. हो, या वर्षी वाड्यातला हा शेवटचा गुढीपाडवा आहे ना. हो ना, आता लवकरच तुझे 2चे 4 हात होतील आणि या जागेवर मोठा टॉवर उभा राहील. अय्या, म्हणजे पुढच्या वर्षी लग्नानंतरचा माझा पहिला गुढीपाडवा ना. हो ग. मी ना माझ्या नवऱ्याकडून छान साडी घेणार आणि छान सजणार आणि माझ्या टेरेस फ्लॅटच्या बाहेर ना मस्त रांगोळी काढणार, याही पेक्षा सुंदर. काढ काढ. पण आता लवकर आवर, आपल्याला गुढी उभी करायची. आज सगळी तयारी झाली. चला. तांब्या कुठे ठेवला मी आता? काय ग विजू, काय शोधतेस? अहो मी तांब्या धुवून कुठेतरी ठेवलाय, मला आठवत नाही. असेल इथेच कुठेतरी. नाही, त्या साईडला बघितलंय मी. हो का? बरं ऐक, हे बघ, गुढीला बांधायला कडुनिंबाचा पाला, बत्ताशांची माळ, हळद कुंकू सगळं कुठे ठेवलं? सगळं मी तिथे ठेवलंय, मी तुम्हाला देते. अरे खरंच? मी घेते. मी काय म्हणते तुम्हाला, एवढा पाला बास होईल ना? हो भरपूर झाला. तसंही खाताना सगळे नाकच मुरडतात. आप्पासाहेब होते तेव्हा किती जबरदस्ती खायला लागायचं ना सगळ्यांना. बरं ऐका ना, मी इथे हळद कुंकू ठेवलंय, मला आठवण करा नाही ते विसरून जाईल. हो हो माझ्या लक्षात. तांब्या कुठे ठेवला मी? मगाचपासून ते शोधते खरं तर. अगं विजू, गुढीला नेसवायला साडी हवी आहे ना? ठीक आहे, मी तुमच्याकडे येणारच होते साडी मागायला. विजू ही घे साडी गुढीला बांधायला. हे काय आणलंय? साडी आहे ही. ते दिसतंय मला, डोळे फुटले नाहीयेत माझे, पण ही साडी गुढीला नेसवायला चांगली घरंदाज दिसते. ही नेसवायची. त्यांना ना मोराची साडी खूप आवडायची, म्हणून त्यांनीही मला साडी आणली होती. हीच गुढीला नेसवायची. मोर नाही काही, त्यांना लाल चोशीचा पोपट आवडायचा. विटू विटू विटू. ते काही नाही, मी सांगते, मी कुणाचंही ऐकणार नाही. माझीच साडी नेसवायची. ते काही नाही, हीच साडी नेसवायची गुढीला. शैला तू सांग कशी दिसते ही साडी? माझा दोरा बांधायचा राहिला झाडाला, मी आलेच. नीरज इकडे इकडे. या दोन्ही पैकी कुठली साडी चांगली आहे गुढीला बांधायला? दोन्ही कुठली चालेल. नाही, पण ती घरंदाज आहे की नाही, हिरवी साडी. हो. हा चला, निर्णय झाला, हीच साडी गुढीला बांधायची. अगं विजू, तांब्या कुठे ठेवलास? तयारी झाली की नाही? अय्या हो, तांब्यात शोधते मी मगापासून, मला आठवतच नाहीये मी कुठे ठेवलाय. किती वेंधळी आहेस ग मामी. अगं तांब्या सकाळी घासून तू टीव्ही जवळ ठेवलास ना. अरे हो की, विसरलेच होते मी. थँक्यू. अगं ए, काठी कुठे आहे? आणते. लता वहिनी, लता वहिनी. वेंधळी आहे पण गोड आहे. लता वहिनी, काठी कुठे आहे? आणते आणते. जाते जाते नाही रे दादा, आणते आणते म्हणाले मी. विजूला काठी हवी ना, तिच्यासाठी म्हणतेय मी. वाटी नाही रे, काठी. जरा ना गुढीसाठी गडबड चालली रे काठीची. मी करू का दादा तुला नंतर? हा करते करते करते. मधू काय करतेस तू? वहिनी कपडे वाळत घालतोय. तुला नको त्यावेळी नको ती कामं करायला कोण सांगतं ग? हा ते काठी दे इकडे. अगं बाया, कपडे वाळत घालतोय की काय तुम्ही? नाही ग, गुढी उभारायला हवी आहे. आता तुम्ही काठी घेतल्यावर मी कपडे कसे वाळत घालणार वहिनी? असे पण घाल, उड्या घाल, काही कर. हा ना माझ्या माहेरून आलेला डबा आहे, लोणचं आहे, जरा उघडत नाहीये ग, गच्च बसलाय, तो जरा उघड. काय बाया ह्यांचं. हा आता ही कामं पण मीच करायची का? आओ ऐका ना. ऐकतोय, बोला. न ऐकून सांगताय कोणाला? बिशाद आहे का तुमची माझं न ऐकण्याची? तर हळू बोल ना, मी एका महत्वाच्या फोनवर बोलतोय ना. मोठ्या महत्वाचा फोन. ऐका, मी काही रिकाम टेकडी नाहीये, कामाचंच बोलायला आली. ही काठी, याचं काय करायचं सांगा. घाल माझ्या डोक्यात. अहो काठी आहे ती, टोपी आहे का डोक्यात घालायला? वहिनी काय हळू, काय चाललंय, काय झालं? ही काठी अगं, हे इथे ठेवते आम्ही. अरे देवा, हळू. ठेव. अरे ठेव ना. अरे तुला नाही ठेव म्हणून सांग, तू बोल ना. अरे काय झालंय बाबा? ऍक्सिडेंट झालाय का? अरे बापरे. नाही ना, ऍक्सिडेंट नाही झाला ना. मग काय झालं काय ते सांग ना. ट्रक परत पाठवलं त्याने मला सकट. अरे पण का?
पुण्यातली माणसं दुपारी 1 ते 4 या वेळात काही काम करत नाहीत म्हणून. अरे मला सांग, दुपारी 1 ते 4 या वेळात भूकंप आला तर 4 वाजल्यानंतर टेबलाखाली जाणार आहेत का ते? ओ बहिणी, जर ह्यासनी हळू बोलायला सांगा की अहो माती पडते बदा बदा. पडू दे माती. अरे बाबा, ट्रक भर केळ्यांची माती झाले. अहो पण ती माती घरात कशाला? तुम्ही हळू बोला. वहिनी, हा घ्या तुमचा डबा. अहो किती उघडायचा प्रयत्न केला, उघडतच नाही. डबा मानायचा का सॉंग? अजिबात कामाची नेसून मग तू. बघा आता. अहो जरा राग आलाच आहे तुम्हाला तर रागारागात डबा पण उघडून द्या बरं. आणि जरा हळू बोला. ए हळूच बोलतोय मी, हळूच बोलतोय. तू काय कानाला लाव. हॅलो, एक काम कर, माझा एक तू त्यांना सांग आम्ही केळी पाठवलेत. ती औषधं नाहीयेत वर्षभर टिकायला. आणि अर्धा 1 डझन केळी नाहीयेत, ट्रकभर केळी आहेत. त्यांना सांग जे काही नुकसान होईल ना माझं ते मी पुणेकरांकडून वसूल केल्याशिवाय राहणार नाही. अरे काय करतोस? फोन ठेव. अरे ठेव ना फोन. किती ओरडत. काय झालंय? अगं झाकण उघडत नाहीये, घट्ट आहे. अहो झाकण नाही, ट्रकचं काय झालं? हा अगं ते काय ते पुण्यातली माणसं 1 ते 4 या वेळात काही काम करत नाहीत म्हणून मला सकट ट्रक परत पाठवलं त्यांनी. अरे काय वेळेत का लोक, असं कसं ट्रक परत पाठवू शकतात ते? सगळी केळी फुकट वाटली तरी संपणार नाही, ट्रक भर केळी आहे. काय बोलतोस? एवढी केळी फुकट वाटायची आहेत का पण? आई मी सगळी भाजी घेऊन आलोय, फक्त शेपूची भाजी मिळाली नाही. ए गाढवा, गुढीपाडव्याच्या दिवशी शेपूची भाजी खायची तुला? अहो उद्यासाठी म्हणतोय तो. पिल्लू बाळा जा, कुर्ता घालून ये जा. जर जोर लाव रे, अर्धा उघडलाय. अरे जोर लावून उघड सांगितलं त्याने बंद केला पुन्हा. मूर्खा कुठला. पण हे अति झालं नाही? फारच आडमुठी असतात नाही पुण्याची लोक. जयंत भाऊजी पुण्याचे म्हणून सगळ्याच पुणेकरांना नावं ठेवू नका वंच. वहिनी, अहो पुण्याचे असले म्हणून काय झालं? वाढलेत तर मुंबईतच ना. तिथेच चुकलं. पुण्याचे असते तर निदान शिस्तबद्ध तरी राहिले असते. ते बघ मुंबईतून काय झालं त्यांचं. सणासुदीचा दिवस आहे आणि अजून गादीत लोळत बसलेत. पण काही म्हणा, पुण्याचे लोक आहेतच प्रिन्सिपल निष्ठ. तत्वनिष्ठ म्हणे. समोरच्याचा अपमान करणं हे त्यांचं मूलभूत तत्व आहे. अरे वा, गुढीपाडव्यासाठी जमलात का सगळे? काय विशेष गप्पा? अगं काही नाही, पुण्याच्या शिस्तीबद्दल जरा गप्पा मारत होतो. कसली आली शिस्त? अगं मम्मी, पुण्यात सगळ्यात जास्त टू व्हीलर्स आहेत पण कोणी हेल्मेटच घालत नाही. याला काय अर्थ आहे? अति शहाणपणा, दुसरं काय? कशी जगतात नाही ही माणसं? म्हणजे असं ठरलेल्या वेळेतच उठायचं, ठरलेल्या वेळीच कामं करायची, ठरलेल्या वेळेतच झोपायचं. शिवाई मला नाही आवडत असं. मला कसं मस्त जगायला आवडतं. म्हणजे मनाला वाटेल ते करायचं, मनाला वाटेल तसं वागायचं, वाटेल ते बोलायचं. नकडी की मनाला वाटेल ते बोलू नकोस. पप्पा म्हणजे असं रॅन्डम आयुष्य जगायचं असं म्हणायचंय मला. बघा ना, सगळ्यात जर गोष्टी अशा ठरवून केल्या तर त्यात काही एक्साइटमेंटच राहणार नाही ना, मजा नाही राहणार. म्हणजे आता बघा, मला जर पिझ्झा खावासा वाटला तर खाईन ना मी पिझ्झा. नाही हा, पिझ्झा वगैरे काही खायचा नाही आज. आज गुढीपाडवा आहे, छान पुरणपोळ्या केल्यात मी, त्याच खायचे. मम्मी उदाहरण दे. नाही तरीही आज पिझ्झा मिळणार नाही म्हणजे नाही. अगो तू अशी पुण्यातल्या बायकांसारखं का वागतेस? तू खरंच पुण्याची नाहीयेस ना? काहीतरी काय बोलता? डोळ्यावरून वाटते. माझ्या पप्पांची पुण्यात बदली झाली होती ना, तेव्हा आम्ही 6 महिने पुण्यात होतो. लता, 6 महिन्याच्या मानाने बरंच बोलायला शिकलीस ग तू. आई तू पुण्यात होतीस? येस माय बॉय. पण काय फायदा, तिकडे रात्रीची नाईट लाईफच नाहीये. म्हणजे 10 वाजले ना की सगळं बंद होतं. हो का? हा. शी बाबा, फारच कठीण आहे. मी तर कधी फिरायला सुद्धा नाही जाणार पुण्यात. नुपूर, पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतात अगं. अगं बाई वहिनी, विद्या कोण? विजू, हा जर तुझा प्रश्न असेल ना तर नुपूर करता तू पुण्याचं स्थळ मुळीच बघू नकोस. अगं बाई हो का? बर झाल्या का चकाट्या पिटून? नाही झालं. अरे वेळ काय, आजचा दिवस कोणता? मला माहितीये आजी, आज ना गुढीपाडवा आहे. शाण बाळग बाई ते. बरं चला आता गुढी उभारूया बाहेर. मग बसा दिवसभर एकमेकाची उडी उडी काढत.
नको, ते कडू लागतं. अरे कडुलिंबाचाच पाला आहे तो, कडूच लागणार. तुला काय केळीची पानं द्यायची मग? हा रे, गुड आयडिया. कानफाट फुड प्रसाद आहे. खा खा. हा नीरज हे घे. अगं आत्या, अगं त्याला एक नाही जरा 4-5 पानं दे. एक मिनिट. हॅलो हॅलो, कसे आहात? तुम्हाला काय वाटतं मी कसा असेल? नाही, आवाजावरून तुम्ही छान आहात हे कळतंय. हो ना, मुद्द्याचं बोला. तुमच्या 3 महिन्यांची मेंबरशिप संपली आहे. आता पुढच्या 3 महिन्यांसाठी तुम्हाला 700 रुपये भरावे लागतील. आणखी पैसे भरायचे? म्हणजे पैसे भरलेत ना, ते व्याजासकट परत करा आम्हाला. कसली मुलं पाठवली तो तुम्ही? सगळी बंडल मुलं? अहो कसं शक्य आहे? त्या मुलांना इतर ठिकाणी पाठवली, त्यांची लग्न जुळली सुद्धा. अहो त्यांची लग्न जुळलेली असोत किंवा काही असो, तुम्हाला आमचा प्रॉब्लेम कळत नाहीये का? मी असं करतो, मी तुमच्या ऑफिसला येतो आणि मी जे पैसे भरलेत ना ते 14% व्याजाने तुमच्याकडून वसूल करतो. हे बघा, असं करू नका. मी तुम्हाला एक उपाय सुचवते. आमच्या पुणे ब्रँचचे हेड आज येणार आहेत, तर मी त्यांना तुमच्या घरी पाठवते. ते तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. नाही, असं करा ना, मी सोपा उपाय सांगू का तुम्हाला? मी भरलेले पैसे मला परत करा 14% व्याजाने. आमचा प्रॉब्लेम काय आहे तो आम्ही सॉल्व्ह करतो. हो, असं काय करताय? ते पुण्याहून येणार आहेत, एकदा भेटून तर घ्या. पुण्याहून येत आहेत? हो. बरं, पाठवा द्या ना. हो, पाठवते. त्यांचं नाव आनंद इंगळे आहे. नाही, ते काही असो, येत आहेत ना, पाठवा. ठेवतो फोन. हो, ठेवते. अरे ऐका 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 ऐका. अरे पुण्याहून आनंद इंगळे येत आहेत आपल्याकडे. पुण्याहून काय येत आहेत आणि कोण आहेत ते? श्री तशी सौचे पुणे ब्रांचचे हेड आहेत ते. येऊ देस त्यांना. पुण्याने आपलं जे काही नुकसान केलंय ना त्याची भरपाई आपण पुण्याच्या माणसाकडूनच करून घ्यायची. येऊ दे त्या आनंद इंगळेला, दाखवूया आपला इंगा त्यांना. गुढीपाडव्याच्या दिवशी छान बातमी मिळाली आहे ग. येऊ दे त्या आनंद इंगळेंना. अगं विजू, जेवणाचं काय करतेस? सुरूच आहे. हो, बर, आज गोडाचं काय करणार आहेस? केळपोळी करायचा विचार करते. केळाचंच करणार, दुसरं काय करणार? गबग्या, मी काय म्हणते, आज खीर कर ना. मला खीर खावीशी वाटते. हो, पण यांची वाडी ठेवायची आहे ना बाहेर, तर वाडीवर ठेवायला शिकरण कर. हो, नाहीतर जेवणाला शिवायचे नाही ते. बरं करते. बरं, आता एकटीच करणार आहेस का? आणि इकडे मी मदत करते. नाही, अहो लता मदतीला करते ग मदत. अरे वा, आज पंचपक्वानांचा बेत दिसतोय. तू अमेरिकेला असतोस तेव्हा मिस करतोस ना हे सगळं म्हणून. अय्या हो, तुला पोहे द्यायचे राहिले, आणते. तू थांब, तू तुझं काम कर, मी देते. दादा, अरे दादा, तुझं लोणचं. कोणचं नाही रे, लोणचं. पिकल पिकल. दादा, मी काही पॉलिटिकल बोलत नाही, मी घरगुती बोलते. तुझ्या लोणच्याचा डबा उघडत नाहीये. डबा कोण डबा धरून बसलाय? दादा, तू उजव्या कानाला फोन लाव, नाही तर फोन ठेव, मला त्रास होतो. फोन फोन ठेवते मी. काय झालं वहिनी? बघ ना विजू, अगं हा लोणच्याचा डबा सूर्या भाऊजी आणि यश कडून पण ओपनिंग होत नाही याचं. बघू, मी उघडते. बघ बघ. थँक्यू. कसला डबा आहे ग? लोणच्याचा, माझ्या माहेरून आलाय. तुझ्या डब्यात कोणी लोणचं देतं? तुझ्या माहेरच्या कुठल्याच गोष्टी कशा का धड नसतात? मी आले की माझ्या माहेरून एवढी छान. तिथूनच खरी सुरुवात झाली. मम्मी साहेब, सत्य आहे. वहिनी नाही उघडत आहे. मी गॅस बंद करते. वहिनी, मी काय म्हणतोय, आता घरातल्या सगळ्या माणसांनी या डब्याला उघडायचा प्रयत्न केला तरी पण उघडत नाही. आता एक काम करा, याला पाण्यात बुडवून ठेवा, नाहीतर हातोडीने ठोका. मधू, तुला डबा उघडायला दिला होता, उघडलास नाही ना. मग तोंड का उघडतेस? मामी, बडबड बडबड आणि इकडे मी उघड. अरे किती टाईट. काका, कसला खर्च लिहितोयस? माझ्या लग्नाचा का? आता तुझ्या लग्नाचा खर्च लिहिण्याला वेळच आली नाही अजून. त्याचे विवाह मंडळ वाले आहेत ना, त्यांनी एकही स्थळ आतापर्यंत धड पाठवलेलं नाहीये. तर तो खर्च काढतो मी. त्यांनी जी मुलं पाठवली ना, त्यांच्या चिवड्यासाठी किती खर्च केला, त्यांना फोन करण्यासाठी किती खर्च झाला, हा सगळा खर्च मी व्याजात सकट वसूल करणार आहे ते पुण्याच्या आनंद इंगळेकडून.
अगं टेकू पकड. अरे काय चाललंय काय? काका तुझ्या आवाजामुळे हादरा बसतोय. मामा काही नाही अरे, ते डब्याचं झाकण उघडत नव्हतं ना म्हणून मी ठोकत होतो असं. अरे डबा ठोकताना घर कोसळलं असतं डोक्यावर. फेकून देतो डबा. काय 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 बोललात तुम्ही? फेकून दे डबा? फेकून दे? माहेरचा डबा आहे माझ्या. मग त्याच्यावर काय तुझ्या माहेरचा डबा असं चित्रपट काढायचा का आपण? कसं बोलू शकता हो? एक मिनिट. अपमान करताय तुम्ही माझ्या माहेरचा. वहिनी अहो सावकाश, नका ना भांडू. सणाचा दिवस आहे चांगला, आज कशाला उगाच वाद घालताय? सगळं चांगलं होईल. हा चांगलंच बघणार आहे मी त्या पुण्याच्या विवाह मंडळाच्या मॅनेजरला. 4-6 स्थळं आज घेऊन येणार आहे तू इकडे. काय 4-6 स्थळ? बापरे, चॉईसला फुल स्कोप. तुझी अरेंजमेंट झालीच म्हणून समज. अरेंजमेंट नाही, एंगेजमेंट. तेच ते झालीच. मला जरा जयंत काका, गुड न्यूज आहे. माझ्यासाठी आज 4-6 स्थळ येणार आहेत. आता मला खूप सारे उखाणे तयार करावे लागतील. प्रत्येकाचं प्रोफेशन वेगळं असेल ना, आणि प्रत्येकाची आवडही वेगळी असेल. अगं पण लग्न एकाशीच करायचं ना तुला. हो पण कोण पसंत पडेल कोणास ठाऊक. आपली सगळी तयारी असायला हवी. हो मला पण तयारी करायला हवी. एकत्र एवढ्या सगळ्या मुलांचं बाप होणं म्हणजे काही सोपं काम नाहीये. कसं होणार देवास ठाऊक. म्हणजे तिघांचे तिळे असं ऐकलं होतं, म्हणजे 4घांचे चाळे, 6 जणांचे साळे. बापरे. बस बस जयंता, तू आज सकाळ सकाळीच कार्यक्रम सुरू केला. मला थोडा चहा मिळेल का? आहेत, शुद्धीवर आहेत. मी आणते. नुपूर, आजच्यासाठी तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. बेस्ट ऑफ लक अँड गुड लक ऑल्सो. अरे बापरे, एवढ्या सगळ्या बेस्ट विशेस. हो मग 4 स्थळ आहेत ना. हा अच्छा, थँक्यू 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 थँक्यू. वेलकम 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 वेलकम. मी आले. बरं इंग्लिश येतंय तुम्हाला. हो म्हणजे सवय नाही इंग्लिशची. बिस्किट मिळतील का बुडवायला? हो. अहो द्या ना ते. नाही घे, 2 आहेत. भाऊजी, या 4पैकी एक तरी स्थळ नुपूरसाठी असणार. हो झालंच पाहिजे. आणि या 4 स्थळांपैकी एकही स्थळ जर जमलं नाही तर त्यांच्याकडे व्याजात सकट मी पैसे परत घेणार आहे. 700 रुपये भरलेत आपण त्यांच्याकडे. 14% व्याजाने 3 महिन्याची किती रक्कम होते काय रे जयंता? चंद्रकांत, असा तोंडचा घास चहात पडेल असे प्रश्न नको रे विचारू. आधीच एक तर 2च बिस्किट दिले. हो का? मग एक काम करा, हा डबा जरा उघडून द्या. हळू, जाम झाले ते. नाही नाही, डबा आहे तो. बाबा पेडाल पेडाल. भाऊजी अरे हळू, तो टेकू पाडशील. टेकू तिथे आहे, मी इथे आहे. मी करतोय ना प्रयत्न. लोणच्यामुळे डबा इतका टाईट होऊ शकतो. मी लोणचं खाल्लं तर मी पण टाईट होऊ शकतो. भाऊजी, ते आनंद इंगळे कधी येणार आहेत? तो कधी येऊ देत, पण तो आल्यानंतर त्याची अशी शाळा घेणार आहे ना की तो विसरून जाईल की तो पुण्याला राहतो. अरे विवाह मंडळ काढतात आणि एकही स्थळ धड नाही. तिथूनच फोन आहे. नीट बोला जरा. हॅलो, हा बोला. तुमचा अजूनही राग आहे का? राग गेला, आता संताप झालाय. अहो तुम्ही माझ्यावर का चिडताय? आपले पर्सनल काही वाद नाहीत. हो पण हे बघा, पुन्हा चिडलात. अहो आनंद इंगळेंना मी तुमचा पत्ता दिलाय, ते मगाशीच इथून निघालेत. बर बर, तर येऊ दे त्या आनंद इंगळेला, दाखवतो चांगलाच इंगा. हो मामा, विजू उघड. मी उघडतो थांब.